नमस्कार, भूमिकाच फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर बघा, मी आज आहे ना एक नवीन व्हिडिओ काढणार आहे. म्हणजे एका ताईची कमेंट पण होती आणि एका माझ्या मैत्रिणीला पण म्हणजे हे सांगायचं का ताई सगळेच पॅटर्न ठेवायचे का प्रत्येकी पॅटर्न ठेवायचे म्हणून. तर मी त्याच्यावर आज व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्या अगोदर बघा मी काल काय काम केलं मी ते तुम्हाला दाखवते. बघा, आता मी प्रत्येकी मापाचे पॅटर्न ठेवत नाही. तर बघा हा 38 छातीचा माप आहे. तर मी हा 38 छाती म्हणजे माप एकच मापाच्या मापावरनं प्रत्येक ब्लाऊज कसा शिवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, हे 38 छातीचे माप मी काल म्हणजे ब्लाऊज मी काल शिवलेले आहेत आणि माप कसे काढायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, इथं मी हे एवढे कालचे हे एवढं काम केलेलं आहे. तर एका ताईची कमेंट पण होती की तुम्ही शिलाई किती घेता म्हणून. तर बघा, मी अशा साध्या याची मी 200 रुपये शिलाई घेते. हे अस्तर लावून या अशा ब्लाऊजची मी 200 रुपये शिलाई घेते आणि प्रिन्स कटची 250 रुपये शिलाई घेते. मी तुम्हाला प्रिन्स कटचा ब्लाऊज पण दाखवते. प्रिन्सेस कटिंग हे बघा इथं आहे ना, हे प्रॉपरली आहे प्रिन्सेस कटिंग आहे. आता हे तुम्हाला मी टॅग लावलेला आहे. असं प्रिन्स कटची मी 250 रुपये शिलाई घेते आणि त्याचबरोबर पिकोफॉलची मी 60 रुपये शिलाई घेते आणि साधा बिना अस्तरच्या ब्लाऊजची मी 80 रुपये शिलाई घेते. तर आता तुम्हाला शिलाईचा काही डाऊट राहिला नसेल तर आपण आता पुढचा व्हिडिओ आपण स्टार्ट करू की माप कसं घ्यायचं आणि कुठं वाढवायचं कुठं कमी करायचं याच्यावर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. मी तुम्हाला डायरेक्टली म्हणजे बोर्डवरती दाखवणार आहे का माप कसं घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, त्याचबरोबर प्रत्येक छातीचं माप काढायचं का प्रत्येक छातीच्या म्हणजे प्रत्येक पॅटर्न काढून ठेवायचं का नाही हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर बघा, तुर्तास आता तर बघा, तुम्हाला सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही प्रत्येकी पॅटर्न न वापरता तुम्ही आहे ना, हे बघा मी दाखवलेलं आहे. जर जे नवीन शिकणारे असते त्यांनी खरंच वहीवरती लिहून घ्या. खूप माहितीचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मग बघा, तर तुम्हाला 25, 26, 27, 28 हे प्रत्येकी पॅटर्न न वापरता तुम्ही आहे ना 25 ते 28 पर्यंतच्या मापाला फक्त 28 छातीचा माप वापरायचा आणि 29 ते 32 छातीपर्यंतच्या मापाला फक्त 32चा माप वापरायचा. त्याचबरोबर 33 ते 36 पर्यंतच्या मापाला फक्त 36चा माप वापरायचा आणि 37 ते 39 पर्यंतच्या मापाला तुम्ही फक्त 29, 40चा माप वापरायचा किंवा 38 छातीचा माप असला तरी पण चालतो. तर बघा, याच्यात महत्त्वाचा बदल काय करायचा, तर जेव्हा आपण पुढचा गळा आणि हा मुंड्याचा माप घेतो तर फक्त मुंडा काय चेंज करायचा ह्याचा 28 ते 39 पर्यंतच्या मापाचा 5.5चा मुंडा घ्यायचा. हा खूप महत्त्वाचा आहे आणि खरंच तुम्हाला खूप उपयोगी पडेल. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या मैत्रिणीसाठी खास बनवला आहे, पण मग म्हटलं चला आपले यूट्यूबची फॅमिली आहे त्यांना पण खूप महत्त्वाची माहिती मिळून जाईल. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ शेअर करते. तर गळा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या म्हणजे कस्टमरच्या म्हणण्यानुसार किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पुढचा गळा घेऊ शकता. पण महत्त्वाचं काय, आपला हा मुंडा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ही जेव्हा आपण कटोरी घेतो तर बघा 28 ते 39 पर्यंतच्या मापाचा हा मुंडाचा आकार आहे ना 5.5चा घ्यायचा आणि 44 पासून तर 56 पर्यंतच्या मापाचा मुंडा कितीचा घ्यायचा, त्याचा 6चा मुंडा घ्यायचा. 6चा आणि 28 ते 39 पर्यंतच्या मापाचा मुंडा 5.5चा घ्यायचा. जर तुम्हाला कमी वाटत असेल किंवा शोल्डर उतरत असेल तर अर्धा पाऊण इंचचा फक्त कमी करायचा आणि जर तो कमी वाटत असेल तर मग अर्धा इंच इथं वाढवून घ्यायचा. पण 44 ते 56च्या मापाला प्रॉपरली तुम्ही 6 इंचचा हा मुंडा घेर वापरू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हे शोल्डर पण महत्त्वाचं असतं. हा पुढचा गळा आणि हा शोल्डर कितीचा घ्यायचा. तर बघा 28 ते 39 पर्यंतच्या मापाचा जेवढा तुम्ही मुंडा घेतला तेवढाच शोल्डर घेतला तर तुमचा शोल्डर उतरत नाही. पण मग त्याचबरोबर जर तुमचा खांदा रुंदी जास्त असेल तर मग तुम्ही 3चा मुंडा घेऊ शकता आणि इथं 2.5चा गळा घेऊ शकता.
एवढं लक्षात ठेवायचं. किती 28 ते 39 पर्यंतच्या मापाला आणि त्याच्यानंतर 44 ते 56 पर्यंतच्या मापाचा 6चाच मुंडा म्हणजे शोल्डर घ्यायचा आणि मुंडा पण 6चाच घ्यायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. पण तुम्हाला जर प्रॉपरली एवढे पॅटर्न जर ठेवायचे म्हटले तर तो खूप किचकट काम आहे आणि लक्षात पण राहत नाही. तर बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे माझ्या मैत्रिणीला सख्या मैत्रिणीला तो प्रॉब्लेम होता. तर मग म्हटलं चला हिलाच सांगणार म्हणजे ती तर व्हिडिओ बघलच, पण मग त्याचबरोबर तुमचा पण याच्यामध्ये फायदा होईल म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर बघा तुम्ही फक्त 1 2 3 4 5 6 7 8 पॅटर्न वापरू शकता आणि बाकीचे पॅटर्न नसले तुमच्याकडे तरी चालेल. महत्त्वाचं काय आहे, जेव्हा आपण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जेव्हा आपण ही फिटिंग करतो ना, कारण आपण प्रत्येक ब्लाऊज म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील का, प्रत्येक पॅटर्नला मी 2 इंच ही शिलाई मार्जिनसाठी वाढवी घेते. तर मग तुम्ही जर आत्मच्या पॅटर्नला जर वापरत असाल तर मग काय करायचं, ही 1 इंच कमी करायची आणि ही 1 इंच राहू द्यायची. कमी म्हणजे तो पॅटर्न फाडायचा नाही, तुम्ही घेताना कमी कट करायचं, 1 इंच कमी कट करायचं प्रॉपरली. आणि फिटिंग खूप महत्त्वाची असते. जेव्हा आपण फिटिंगचा माप घेतो ना तेव्हा जेवढी फिटिंग आहे तेवढीच आपण फिटिंग घेतो. तर फिटिंग घेताना आपण इथं हा जास्त सोडतो आणि कमरेला थोडं कमी आणि त्याचबरोबर बाहीला पण अशी फिटिंग करतो. तर ही फिटिंग आपली खूप महत्त्वाची आहे इथपासून इथपर्यंतची. तर मी फिटिंगचे बी 1-2 व्हिडिओ टाकले असतील, तुम्ही बघितले नसतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि त्याचबरोबर जर काही शंका असेल तर मला कमेंट करून पण विचारू शकता. तर बघा ही खूप महत्त्वाची माहिती होती. तुम्ही हे एवढे पॅटर्न वापरता, एवढेच पॅटर्न वापरले तरी तुम्ही तुमचा ब्लाऊज एकदम व्यवस्थितरित्या शिवू शकता. फक्त महत्त्वाचं काय असतं, आपला मुंडा आणि शोल्डर, त्याचबरोबर छातीचं माप. छातीच्या मापाव्यतिरिक्त तुम्ही जी फिटिंग करता ती फिटिंग खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळं मग एवढं लक्षात ठेवायचं, शोल्डर, मुंडा आणि फिटिंग. आणि हे एवढे माप जर तुम्हाला लक्षात नाही राहतील तर 28 32 36 39 44 48 52 आणि 56 छातीचं माप तुमच्याकडे पॅटर्न असणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्याच्यावर सगळं माप अवलंबून आहे. तर बघा मी एवढे माप न वापरता मी एवढेच माप वापरून ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित शिवते. प्रत्येक म्हणजे आता कस्टमरला एकदम व्यवस्थित. महत्त्वाचं काय आहे, जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुमची फिटिंग खूप महत्त्वाची आहे. ती फिटिंग समजायचा हा दंडघेर आहे, ह्या दंडघेरची फिटिंग, त्याचबरोबर मुंड्याची फिटिंग, त्याचबरोबर कमरेची आणि ही छातीची फिटिंग. ही फिटिंग तुम्ही जर व्यवस्थित घेतली ना तर ह्या पॅटर्नवर तुम्ही सहज ब्लाऊज कोणत्याही मापाचा ह्या पॅटर्नवरती ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. मेन महत्त्वाचं काय असतं पॅटर्न, तर बऱ्याच मी जवळजवळ सगळ्याच पॅटर्नचं कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही विकत पण घेऊ शकता, त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही. पण विकत घेण्याव्यतिरिक्त तुम्ही जर घरी स्वतः काढला ना पॅटर्न तर तो तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरेल. कारण कसं आहे, तुम्हाला शिकायला पण भेटेल, त्याच्याबरोबर तुम्ही दुसऱ्याला पण सांगू शकाल. आणि विकत घेऊन जर पॅटर्न वापरलं तर तुम्हाला असं का तुमच्या लक्षात नाही येणार कुठं कमी करायचं किंवा कुठं जास्त करायचं. त्याच्यामुळं शक्यतोवर दुसऱ्याचं बघून का होईना पण स्वतः पॅटर्न काढायला शिका, हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा तुर्तास हा व्हिडिओ मी तुम्हाला एवढाच म्हणजे बनवला. काही वाटलं किंवा काही समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकते कारण मला वेळ पण भेटत नाही, तुम्ही बघू शकता बरेचसे कामं पण असतात. तर मग बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हे महत्त्वाचे पॉईंट आहे ते लिहून घ्या आणि काही समजलं नसेल तर मला नक्की जरूर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.